नमस्कार. आज आम्ही आलेलो आहो सोपीनाथ महाराज मंदिर, तालुका पातूर, जिल्हा अकोला. दिग्रस. दिग्रस हे गाव पातूर तालुक्यात अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये एक फेमस देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आजूबाजूच्या परिसरात हे फेमस आहे. दिग्रस बुद्रुक पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येत असतो. नागपंचमी निमित्त दिग्रस बुद्रुक पातूर तालुक्यातील दिग्रस येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. नागपंचमी निमित्त येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. आता आपण हे पाहत आहोत. हे मंदिर अतिशय भव्य मंदिर व बाजूलाच कार्यक्रमासाठी एक फार मोठा हॉल, जिथे बरेचसे लग्न होत असतात. आता आपण पाहत आहात आजूबाजूचा परिसर. जो सोपीनाथ महाराज मंदिर याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा अतिशय नयनरम्य व येथे आजूबाजूला शेत असल्यामुळे इथं विविध प्रकारची झाडे व इथं आपण पाहत आहात की किती चांगल्या प्रकारचे तूर, कापूस, हरभरा असे हे आजूबाजूच्या शेतांमध्ये पेरलेले आहे. त्यामुळे इथं जे वातावरण आहे अतिशय नयनरम्य वातावरण व भव्य मंदिर आहे. व या तालुक्यातील आपल्या पातूर तालुक्यातील हे इथं नागपंचमीच्या दिवशी बरीचशी गर्दी लोक करतात. या लग्न मंडपाच्या बाजूलाच सोपीनाथ महाराज, श्री संत सोपीनाथ महाराज यांचे भव्य मंदिर येथे आपण पाहत आहात. ह्या मंदिरामध्ये नागपंचमीच्या वेळेस फार मोठी गर्दी असते व इथे यात्रा भरत असते. आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे दर्शनासाठी येत असतात.